हल्ल्यासाठी ट्रॉली भरून दगडांचा वापर विधानसभेत निवेदन देताना फडणवीसांची माहिती। काही लोकांनी आधीच दगडशस्त्र आणून ठेवली होती। ठराविक घरं आणि आस्थापनांना लक्ष्य केलं गेलं असं फडणवीसांनी सांगितलं। नागपुरात काल झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी 80 दंगलखोरांना ताब्यात घेतलं। जवळपास 1800 सोशल मीडिया अकाउंट्सचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही। नागपूर घटनेवर निवेदन देताना फडणवीसांचा हल्लेखोरांना इशारा। दंगलखोरांवर कठोरात कठोर कारवाईची फडणवीसांची ग्वाही। नागपूरच्या जखमी डीसीपींना मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन। डीसीपी निकेतन कदम यांची फडणवीसांकडून विचारपूस। लवकर बरं होण्याच्याही फडणवीसांकडून शुभेच्छा। चिथावणीखोर वक्तव्यांवरून मुख्यमंत्री फडणवीसांची मंत्री नितेश राणेंना तंबी। पुढील काही दिवस शांत रहा, फडणवीसांचे नितेश राणेंना आदेश। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या लाडक्यांच्या यादीत असल्यानं फडणवीसांनी तंबी दिली नाही। तंबीच्या प्रश्नावर नितेश राणेंनी केलं स्पष्ट। नागपूरची हिंसा पूर्वनियोजित कट। मंत्री नितेश राणेंचा आरोप। पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कशी कारवाई होते ते बघाच। नितेश राणेंचा हिंसा करणाऱ्यांना इशारा। नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेला फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील नितेश राणेंसारखे मंत्री जबाबदार। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आरोप। नागपूरच्या घटनेला अबू आझमी जबाबदार। भाजपा आमदार राम कदम यांचं वक्तव्य। तर नितेश राणेंची वक्तव्य चिथावणीखोर नाहीतच, ती वक्तव्य हिंदुत्ववादी असल्याचंही वक्तव्य। नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता। काल नागपूरच्या शिवाजी चौकात 2 गटात राडा। औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून 2 गटात तणाव। महाल परिसरात दगडफेक करत तोडफोड। नागपुरातील अनेक भागात जमावबंदी। कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली, शांतीनगर, नंदनवन, इमामवाड्यातही कर्फ्यू लागू। कालच्या घटनेनंतर सध्या नागपुरात तणावपूर्ण शांतता। नागपूरच्या चिटणीस पार्क परिसरात उभ्या असलेल्या एनसीसी कंपनीच्या 2 क्रेन आणि जेसीबी दंगलखोरांनी जळाल्या। विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता। नागपुरातील राड्यात सर्वसामान्यांचं मोठं नुकसान। दंगलखोरांकडून श्वेता दहिकर यांच्या घरावर दगडफेक। गाडीचंही नुकसान। आर्थिक नुकसान कोण भरून देईल? दहिकर कुटुंबियांचा सवाल। नागपुरात वाद उसळल्यानंतर अनेक घरांची दंगलखोरांकडून तोडफोड। घरांसोबत अनेक गाड्यांची जाळपोळ। नागपुरातील हंसापुरी परिसरातही दंगलखोरांनी अनेक वाहनं जाळली। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड। अनेक घरांवर दंगलखोरांकडून दगडफेक। पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला। पोलीस योग्य वेळी पोहोचले असते तर प्रकार घडला नसता। भाजपचे स्थानिक आमदार प्रवीण दटके यांचा आरोप। नागपूरच्या हंसापुरी भागात झालेल्या जाळपोळीत खोब्रागडे कुटुंबियांच्या 3 दुचाकी जळून खाक। ठराविक समुदायांच्या घरांना ठरवून लक्ष्य केल्याचा खोब्रागडे कुटुंबियांचा आरोप। नागपुरातील शिवाजी चौक भागात मोठा बंदोबस्त। अनेक ठिकाणी नाकाबंदी तसंच पोलिसांचं बॅरिकेडिंग। एसआरपीएफ तसंच दंगल नियंत्रण पथकही तैनात। जुने नाशिकच्या शिवाजी चौकातील रंगपंचमीला पोलिसांनी दिली परवानगी। संमिश्र लोकवस्तीच्या भागातील पेशवेकालीन रहाड 60 वर्षांनंतर खुलं करण्यात आलंय। मात्र नागपूर दंगलीनंतर खबरदारी म्हणून पोलिसांनी रंगपंचमी साजरी न करण्याचे दिले होते आदेश। मुंबई गोवा महामार्गाच्या कामातला हलगर्जीपणा पुन्हा समोर। चिपळूण शहरातील उड्डाणपुलाचं काम करताना रस्त्यावर लटकणारी जाळी। मार्गावरून जाणाऱ्या ट्रकला अडकली। वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला। मुंबईतील अनधिकृत बांधकाम प्रकरणी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती। अधिकारी दोषी आढळल्यास तात्काळ निलंबन केलं जाणार। उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत घोषणा। मुंबईचं सगळं सौंदर्य खराब करून टाकलं। सर्वच स्कायवॉक काढून टाका। छगन भुजबळ यांची मागणी। मुंबईत स्कायवॉक तयार करू नका अशी मागणी केली होती, मात्र नको तिथे स्कायवॉक टाकले। छगन भुजबळांची माहिती। कोकण किनारपट्टीवरील सर्व विद्युत लाईन भूमिगत करण्याचं काम सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती। वादळात लाईटचे पोल कोसळून विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं घेतला निर्णय। 5000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित। वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानं तेल्हाऱ्यात तणाव। पोस्ट टाकणाऱ्या वंचित कार्यकर्ते आणि आंबेडकरांच्या चाहत्यांनी केली मारहाण। पोलिसांनी मध्यस्थी करत तरुणाला घेतलं ताब्यात।
धुळे शहरातील विविध मालमत्ता धारकांची 100 कोटी रुपयांची थकबाकी शास्ती माफ करण्याच्या निर्णयामुळे महापालिकेत मालमत्ता कराची थकबाकी भरण्यासाठी नागरिकांची झुंबड. भाजप आणि शिंदेच्या सेनेमध्ये वादाची ठिणगी. ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाचं कंत्राट नियमबाह्य पद्धतीनं दिलं. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचा शिंदेवर अप्रत्यक्ष आरोप. माणिकराव कोकाटेंना तुर्तास दिलासा. नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीचे स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार. सर्व प्रतिवादींना नोटीस जाहीर करत प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब. परिवहन विभागातील भ्रष्टाचार प्रताप सरनाईकांनी थांबवावा. आमदार किशोर जोरगेवारांची सभागृहात लक्षवेधी करत मांडणी. तर लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल म्हणत प्रताप सरनाईकांचं प्रत्युत्तर. नरहरी झिरवाळ यांच्याशी विधान भवन परिसरात भेट होतात जितेंद्र आव्हाड यांनी जोडले हात. अन्न आणि प्रशासन विभागात काय सुरू आहे हे चांगलं माहिती आहे, पण गरीब आदिवासी मंत्री आहे म्हणून काही बोलत नाही. आव्हाडांचा झिरवाळांना टोला. विधिमंडळ परिसरात नाना पटोले, अब्दुल सत्तार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात रंगल्या गप्पा. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. सांताक्रूज पूर्व अकोला इथं बोना मिरांडा गार्डनचं खासदार वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन. यावेळी नगरसेवक ट्युलिप मिरांडा, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ऑलेसियस आगियार उपस्थित होते. वेरूळमध्ये मालोजी राजांच्या घडीवर शहाजीराजे भोसले यांची जयंती साजरी करण्यात आली. शहाजीराजे भोसले यांना मानवंदना अर्पण करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे आणि इतर नेते उपस्थित होते. हापूसामधील फसवणूक टाळणार. देवगड हापूसवर येणार बारकोड. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेनं शेतकऱ्यांना TPC UID वितरित केले आहे. नाशिकमध्ये साधूग्राम इथं जे आखाडे तयार केले जाणार आहेत ती शेतकऱ्यांच्या जागा आहेत. ती स्थानिकांची जागा असून त्या जमिनी सरकारनं मोबदला देऊन घेतल्या पाहिजेत. छगन भुजबळांची विधिमंडळात मागणी. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात तूर विक्रीसाठी दाखल. तुरीला मिळाला 6,000 ते 7,300 रुपये प्रति क्विंटल भाव. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा उत्तीर्ण झालेले 47 विद्यार्थी इस्रो इथं अभ्यास दौऱ्यासाठी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन. धुळ्यात अवैधरित्या होणारी मद्याची वाहतूक स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेनं रोखली. 6,33,325 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. दोघांना घेतलं ताब्यात. रत्नागिरीतील लवेल इथं मुंबई गोवा महामार्गावर 2 कारमध्ये धडकेत. एक कार रस्त्यावर झाली पलटी तर दुसरी कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक कठड्यावर आपटली. जीवितहानी नाही, मात्र दोन्ही गाड्यांचं प्रचंड नुकसान. गडचिरोलीत अल्पवयीन विद्यार्थिनीला रस्त्यात गाठून अत्याचार करण्याचा प्रयत्न. 2 आरोपींना पोलिसांकडून अटक. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.